नमस्कार, मी हनुमंत उजाळ आणि आपण पाहताय यूट्यूब चॅनल परखड. आज आपण सध्या देशामध्ये सर्वाधिक वेगानं जी चळवळ, आपल्याला चळवळच म्हटलं पाहिजे, निर्माण झालेली आहे ती म्हणजे बॉयकॉट चायना, बॅन चायना. तर या चळवळीबद्दल लोकांकडून जी स्वयंप्रेरणेतून निर्माण झालेली चळवळ आहे, किंवा खरोखरच चायनाला बॉयकॉट करणं शक्य आहे का, आणि तसं केलं तर त्याचे आपल्या देशावरती, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतील, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वांना माझी विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपल्या मनात ज्या शंका आहेत, कारण बऱ्याच लोकांच्या मनात अशा शंका आहेत की, कारण काही परस्पर भिन्न मतं आपल्याला ऐकायला मिळतात. बऱ्याच लोकांकडून असंही ऐकायला मिळतं, तज्ज्ञांकडून, की चीनवर संपूर्ण बहिष्कार टाकणं शक्य नाही. चीनशी आपला जो व्यापार आहे तो आपण थांबवू शकत नाही. आणि त्याचवेळी बऱ्याच सामाजिक संघटना, व्यक्तिगत पातळीवर अनेक लोकांना आवाहन करत आहेत की आपण चायनाला बॉयकॉट करूया. तर मला खात्री आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनातील जी संदिग्धता आहे ती दूर होईल आणि आपण एका ठाम मतापर्यंत नक्की पोहोचाल. तर मित्रांनो, आपण बॉयकॉट चायना या विषयाशी संलग्न सर्व मुद्द्यांचा आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीला आपण हे जाणून घेतलं पाहिजे की सद्यस्थितीमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये जो व्यापार आहे त्याची परिस्थिती काय आहे. तर आपणाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की 2001 पूर्वी तसा भारताचा चीनशी व्यापार फार मोठ्या प्रमाणात नव्हता. पण 2001 नंतर चीनची जी औद्योगिक प्रगती झाली, चीननं मोठ्या प्रमाणात भारताशी असलेला आपला व्यापार वाढवला. ज्या चीनचा भारतीय व्यापारातील हिस्सा फक्त $3 अब्ज होता 2001 साली, तो आता $90 अब्ज एवढा झाला आहे. म्हणजेच जवळजवळ 30 पटींनी चीनचा भारताशी असलेला व्यापार किंवा भारतात चीनशी असलेला व्यापार, भारत चीन व्यापार 2001 ते 2020 या काळात वाढलेला आहे. आणि हा जो व्यापार वाढलेला आहे यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की यामध्ये आपली आयात ही आपल्या निर्यातीपेक्षा खूप मोठी आहे. त्यामुळे चीनचा व्यापार तसा आपल्याला तोट्याचा आहे. व्यापार तूट म्हणजे काय, तर एखाद्या देशाकडून जेव्हा आपण आयात करतो, ती आयात आपल्या निर्यातीपेक्षा जेवढ्या प्रमाणात जास्त असेल, थोडक्यात आयात आणि निर्यात यातली वजावट म्हणजे आपली व्यापार तूट. तर ती खूप मोठी आहे. अगदी ती गेल्या काही वर्षांपूर्वी 48% गेली होती, जी आता 30% आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकट्या चीनचा हिस्सा हा 10% जास्त आहे. त्याच ठिकाणी चीनचा त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारताशी असलेल्या व्यापाराचा जो हिस्सा आहे तो फक्त 2.1% आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे की चीनचा 98% व्यापार हा भारत सोडून इतर देशांशी होतो, फक्त 2.1% व्यापार हा भारताशी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त व्यापाराचा आकारमान पाहून आपल्याला चालणार नाही, तर व्यापारामध्ये आपला जो त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्या व्यापारामध्ये आपण कोणत्या गोष्टी त्यांच्याकडून आयात करतो आणि कोणत्या गोष्टी आपण त्यांना निर्यात करतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. आपण चीनकडून मोठ्या प्रमाणात आपला जो औषध उद्योग निर्माण व्यवसाय आहे, भारत जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात करतो. अगदी आपण पाहिलं असेल, गेल्या काही दिवसांपूर्वी अगदी कोरोनासाठी सर्वाधिक चर्चलं गेलेलं औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनॉन याची सुद्धा आपण निर्यात अमेरिका आणि इतर देशांना केली होती. पण मित्रांनो, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की त्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनॉनसाठी लागणारा कच्चा माल सुद्धा आपण चीनकडून आयात करतो. त्यामुळे औषध निर्माण व्यवसायामध्ये लागणारा बहुतांश कच्चा माल आपण चीनकडून आयात करतो.
अगदी तज्ज्ञांच्या मते 70% जास्त औषध उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आपण चीनकडून आयात करतो. त्यामुळं ही गोष्ट आपल्याला सुरुवातीला समजून घेतली पाहिजे की आपला जो सर्वात मोठा व्यवसाय, सर्वात मोठा म्हणण्यापेक्षा एक प्रमुख व्यवसाय आहे, ज्याची आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो, त्या औषध निर्माण उद्योगामध्ये लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात आपण चीनकडून आयात करतो. 2019 भारताने जगातील 201 देशांना जेनेरिक औषधांची निर्यात केली आणि या जेनेरिक औषधांसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल हा आपण चीनकडून आयात करतो. अर्थात हा कच्चा माल आपल्याला इतर तर मिळणार नाही का? चीनशिवाय इतर देशांमध्ये हा कच्चा माल उपलब्ध नाही आहे का? तर इतर देशांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आपण चीनला वगळून युरोपामधून हा कच्चा माल आपण आयात करू शकतो. पण यामध्ये एक मोठी समस्या अशी आहे की चीनमध्ये तो माल आपल्याला ज्या किमतीला मिळतो त्याच्यापेक्षा 30 ते 35% अधिक किंमत आपल्याला युरोपातून माल खरेदी करताना मोजावी लागेल. त्यामुळे भारतीय औषध निर्माण व्यवसाय हा जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाही. त्यामुळे औषध निर्माणासाठी लागणारा कच्च्या मालावरती आपण आणखी काही दिवस तरी निश्चितपणे चीनवर अवलंबून आहोत, हे सत्य आहे. अर्थात ही परिस्थिती बदलेल, त्यासाठी आपल्या देशामध्ये हे प्रयत्न चालू आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही जी मध्यंतरी घोषणा केली, तो त्याचाच एक भाग आहे की आपलं जे अवलंबित्व आहे इतर देशांवरती उद्योग व्यवसायामध्ये ते कमी करणं आणि जास्तीत जास्त देशामध्येच निर्माण झालेल्या वस्तूंचा आपण वापर करणं आणि त्याच पद्धतीनं व्यवसायामध्ये आपण आत्मनिर्भर होणं, स्वयंसिद्ध होणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या अँटीबायोटिक, पॅरासिटामॉल, कॅन्सरसाठी लागणारे विविध औषधं यांच्या निर्मितीसाठी सुद्धा आपण जो कच्चा माल आयात करतो तो बहुतांश चीनकडून करतो. त्यामुळं औषध निर्माण उद्योगामध्ये चीनची आयात आपण त्वरित थांबवू शकू अशी परिस्थिती सध्या तरी नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की औषध निर्माण उद्योग सोडून इतर व्यवसाय जे आहेत किंवा आणखी काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण चीनवर अवलंबून आहेत, त्याची आपण आयात करतोय, हे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, देशातील उद्योग व्यवसाय चालण्यासाठी आवश्यक आहे, हे ठीक आहे. पण मग म्हणून आपण चीनशी असलेला आपला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा चीनी मालावरचं आपलं अवलंबित्व कमीच करू शकत नाही का? निश्चितपणे करू शकतो. तीच गोष्ट आपल्याला नीटशी समजून घ्यायची. मित्रांनो, आपल्या देशामध्ये जो मोबाईल उद्योग आहे, आपल्या देशामध्ये मोबाईलची जी विक्री होते त्यामध्ये 65% जास्त वाटा हा चीनी मोबाईल कंपन्यांचा आहे. आपण हे नक्की थांबवू शकतो. आपण स्वदेशी बनावटीचे फोन वापरू शकतो आणि मोबाईल विक्रीमध्ये चीनची जी मक्तेदारी आहे ती निश्चितपणे आपण मोडीत काढू शकतो. त्यासोबतच आपण आणखी एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे स्मार्ट टी व्ही. आपण स्मार्ट टी व्हीसुद्धा मोठ्या प्रमाणात चीनवरून आयात करतो. स्मार्ट टी व्हीसुद्धा त्यासाठी आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि आपण स्मार्ट टी व्ही असतील, मोबाईल फोन्स असतील, खेळणी असतील, विविध प्लॅस्टिक वस्तू असतील, अगदी आपण होळीच्या काळाचे रंग वापरतो ते सुद्धा आपण चीनकडून मागवतो. तर या गोष्टी ज्या आपल्या देशात निर्माण होतात त्या गोष्टी आपण आपल्या देशातील उत्पादकांकडूनच खरेदी करून चीनी मालावर बहिष्कार टाकू शकतो आणि त्याने खूप मोठा फरक पडू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा आपण जे मोबाईल्स वापरतोय त्यामध्ये जे आपण सॉफ्टवेअर वापरतो ते सॉफ्टवेअरसुद्धा आपण चीनी बनावटीचे जे सॉफ्टवेअर आहेत त्यांना आपण आपल्या मोबाईल फोनमधून रिमूव्ह करू शकतो, कारण त्याच्यासाठी आपल्याकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. टिकटॉक असेल, पेटीएम असेल, या ॲप्सना आपण आपल्या मोबाईलवरून हद्दपार करू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण सध्या आपला देश आपण सध्या पाहतोय की चायनाशी असलेलं आपलं जे गलवान व्हॅलीमध्ये चीनी सैनिकांशी भारतीय सैनिकांचा जो संघर्ष झाला त्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर आपल्या देशामध्ये चीन विरोधात एक संतापाची मोठी लाट उसळली आणि ते साहजिक होतं. आणि आपण बऱ्याचदा यापूर्वी पाहिलेलं आहे. जर इतिहास आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी देशावर असं एखादं संकट येतं किंवा देशाच्या
सार्वभौमत्वावरती आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा संपूर्ण देश एक होतो आणि हेच तर भारताचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आपण आपल्या देशातील सैनिकांच्या प्रती आपल्या देशातील लोकांच्या मनामध्ये खूप मोठा आदरभाव आहे आणि तो कायम राहणार आहे, याबद्दल काही शंका नाही. कारण सैनिक ज्या प्राणपणाने देशाची सीमा रक्षितात त्यासाठी त्यांचे देशावरती किंवा देशातील जनतेवरती आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्या जवानांना, त्या शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळेल यासाठी आपल्याला निश्चितपणे काही प्रयत्न केले पाहिजेत. पण फक्त भावनिक होऊन आपण या गोष्टी थांबवू शकत नाही. यासाठी मला असं वाटतं की आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. प्रथम, ज्याप्रमाणे मी आत्ताच बोललो की ज्या वस्तू भारतामध्ये तयार होतात त्या आपण भारतातल्याच वापरल्या पाहिजेत, जेणेकरून भारतीय उद्योगसुद्धा आणखी समृद्ध होईल. इथला उद्योग समृद्ध झाला तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल, देशाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये निर्माण होत नाहीत तेवढ्याच गोष्टी आपण इतर देशांकडून खरेदी केल्या पाहिजेत. अर्थात हे आपलं काम नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेनं घालून दिलेल्या नियमानुसार आपला देश, केंद्र सरकार ह्या सर्व गोष्टी करत असतं. केंद्र सरकारनं एक खूप मोठी गोष्ट, खूप मोठा निर्णय एप्रिल 2020 घेतला. जेव्हा देशातील उद्योग कोरोना संक्रमणाच्या काळात झगडत होते, संघर्ष करत होते, त्यावेळी उद्योगांची अवस्था थोडीशी नाजूक झाली आहे हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारनं त्वरित आपल्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा जो नियम आहे त्यामध्ये बदल केले आणि त्यानुसार त्यांनी एप्रिल 2020 नंतर ज्या देशांशी भारताची सीमा जोडलेली आहे या देशांनी भारतामध्ये गुंतवणूक करताना केंद्र सरकारची परवानगी घेणं बंधनकारक केलं. अर्थात याला चीननं मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला आणि WTOच्या नियमांशी हे विसंगत आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं. पण मोदी सरकारने त्यांचा विचार केला नाही आणि जे चीनी उद्योग आपल्या देशातील संकटात असलेल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ते उद्योग काबीज करू पाहत होते त्यांना मोठा लगाम घातला. त्यामुळे ते संकट निश्चितपणे त्यावेळी टाळलं गेलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की आपण म्हणतो, बऱ्याचदा आपण ऐकतो, आपल्या मित्रांकडून असेल, आपल्या मित्रांशी चर्चा होते, सोशल मीडियावर आपण ऐकतो की केंद्र सरकारने यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. चीनी मालाचा आयात थांबवण्यासाठी, चीनी मालाची विक्री भारतातील थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी केंद्राने काहीतरी केलं पाहिजे. पण मित्रांनो, कुठलंही केंद्र सरकार सध्याच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे जे सदस्य आहेत, जे देश सदस्य आहेत, भारत हा संस्थापक सदस्य आहे, त्या नियमांचं उल्लंघन करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या पातळीवरती त्यांना ज्या काही गोष्टी शक्य आहेत ते करत असतात आणि त्यातूनच आपण पाहतो की आत्मनिर्भर भारताची जी घोषणा सरकारने केलेली आहे ती एक प्रकारे आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठीच केलेली आहे. आणि अशा गोष्टी करत असताना काही केंद्रीय मंत्रिमंडळांनी सुद्धा चीनी कंपन्यांना इथून पुढेच्या काळात कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे मंत्रालय असेल, आणखी काही मंत्रालय आहेत, देण्यास मज्जाव केलेला आहे. त्यामुळे त्यांना इथून पुढच्या काळात कॉन्ट्रॅक्ट मिळू शकणार नाही. अगदी CAITनं सुद्धा आपण पाहिलं, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडिंग, त्यांनी सुद्धा अशा 500 वस्तूंची यादी तयार केली आहे की ज्या वस्तू आपण चीनकडून आयात करणं थांबवू शकतो, ज्या 500 वस्तूंमध्ये आपण चीनवर अवलंबून नाही आहे. जेव्हा अशी एखादी व्यापारी संघटना असा निर्णय घेते आणि त्या संघटनेच्या सदस्य असलेले जे व्यापारी आहेत, आयातदार आहेत, त्यांनीच जर याची आयात थांबवली तर निश्चितपणे लोकांना तो मालच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्यावर मोठा परिणाम होईल आणि चीनकडून येणारा जो माल आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि अशा प्रकारे आपण चीनी मालावरचं आपलं अवलंबित्व कमी करू शकतो. आणि त्याचा मोठा फायदा आपल्याला असा होणार आहे की चीनचा माल आपण आयात करणं थांबवलं तर निश्चितपणे त्याला पर्याय आपल्याला देशी मालाचा वापर करावा लागेल आणि त्यामुळं आपल्या देशातील उद्योग समृद्ध होण्यास, मोठ्या प्रमाणात विकसित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आज एवढंच सांगेन की आपण ज्या गोष्टी आपल्या व्यक्तिगत पातळीवर शक्य आहेत त्या आपण केल्या पाहिजेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही सामाजिक संघटना वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचाही आपण स्वीकार केला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी देशहितासाठी म्हणून आहेत त्या आपण केल्याच पाहिजेत. पण म्हणून फक्त आपण भावनेच्या ओघात जाऊन काही गोष्टी करू शकत नाही. आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपल्याला फक्त एकच गोष्ट शक्य आहे, ती म्हणजे ज्या गोष्टी भारतामध्ये तयार होतात त्या भारतातल्याच वापरणं आणि चिनी मालावर बहिष्कार टाकणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सॉफ्टवेअर्स जे आहेत ते आपण आपल्या मोबाईल फोनमधून रिमूव्ह करणं आणि जे काही शक्य आहे, जो माल आपल्या देशामध्ये उपलब्ध होतोय, तयार होतोय, तो फक्त देशातलाच वापरणं. आणि अगदी आणखी महत्त्वाचं पुढं जाऊन बोलेन की ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये पण नाही आहेत त्यामध्ये सुद्धा आपण चीन सोडून इतर देशांचा पर्याय स्वीकारणं. कारण एक प्रकारे चीन हा थोडासा आपल्या देशासाठी एक धोका बनू पाहत आहे. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था जेवढी आपण कमकुवत करू शकू तेवढा निश्चितपणे देशाचा फायदा आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार आपण 100% यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपण फक्त आपल्या व्यक्तिगत एकच गोष्ट करू शकतो की आपण जो माल देशातील तयार होतोय तो माल आपण देशातलाच वापरणं. केंद्रीय पातळीवरती सरकारचे प्रयत्न चालू आहेत. अगदी उद्योग व्यवसाय मध्ये ज्या संघटना आहेत, राष्ट्रीय संघटना आहेत, आता मी CIIT बद्दल बोललो, तशा संघटनांनी सुद्धा मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. बऱ्याचशा आयातदार मोठ्या मोठ्या उद्योगांनी सुद्धा ज्या ऑर्डर दिल्या होत्या त्या ऑर्डरसुद्धा कॅन्सल केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे हे जे मिशन बॉयकॉट चायना आहे ते निश्चितपणे एक मोठं चळवळीचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. पण फक्त संपूर्णतः आपण बॉयकॉट चायना सध्या तरी करू शकत नाही. त्यासाठी चायना मालावरती विशेषतः मी आपल्याला जे बोललो की औषध निर्माण उद्योगामध्ये लागणारा कच्चा माल API, जो आपण ज्याला आपण ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स जे आपण चायनाकडून मागवतोय त्याच्यावरचा आपला अवलंबित्व कमी करण्यासाठी निश्चितपणे केंद्र सरकार काही पावलं उचलत आहे. आणि त्यानुसार भविष्यात नजीकच्या काही वर्षांमध्ये औषध निर्माण उद्योगामध्ये लागणारा कच्चा माल सुद्धा आपण देशांतर्गतच निर्माण करू शकू. त्यामुळे ते सुद्धा कमी होईल. फक्त हे इमिजिएट त्वरित सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. तुर्तास आपण फक्त एवढंच करूया, स्वदेशीचा स्वीकार करूया आणि चायनीज मालाचा बहिष्कार करूया.